नमस्कार, मी अमृता. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळे? मस्त ना? तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज मार्गशीर्ष महिन्यातला ना शेवटचा गुरुवार आहे. तर आत्ताच आम्ही भाजी मार्केटमध्ये गेलतो, फुलं फळं आणि थोडीफार भाजी आणायला. तर आत्ताच येऊन बसलो आहे. तर पुढचा आपण ब्लॉग असाच बघत राहा कंटिन्यू. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरी आवडला तरी एक लाईक नक्की करा. आणि आज देवीला नैवेद्य काय बनवणार आहे हे तर तुम्हाला पुढे समजणारच आहे. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत. आता पूजा मांडायची आहे. आता पूजा मांडायची ना, थोडीफार तयारी आम्ही करून गेलतो आधी बाजारात. आता राहिलेली करायची आणि संध्याकाळी मस्तपैकी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. तर आजचा ब्लॉग खूप भरपूर इंटरेस्टिंग असणार आहे. तर असा शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, इथं घेतलेले आहे पूजेसाठी साहित्य. तर केळी घेतले आहेत, फुलं घेतले आहेत, हार घेतला आहे, गजरा घेतला आहे आणि 5 झाडाचे 5 डहाळे घेतले. ते समई, नारळ, जे पूजेचं मागच्या वेळेस साहित्य होतं तेच वापरणार आहे आणि फक्त आज आणलेलं आहे. तर बघा, इथं पाट मांडून अशी मस्तपैकी रांगोळी काढून घेतलेलं आहे. आणि संध्याकाळच्या वेळी घरात अशी पूजा केली ना, घरात एकदम अशी सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण होतं आहे. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे संध्याकाळी मनापासून पूजा केली आणि दिवस उजेडात केलेली पूजा मनाला अगदी शांतता देते आणि खूप असं प्रसन्न वातावरण होते. आणि आज देवाकडे मस्त आपल्या सगळ्यांसाठी सुख, समाधान आणि आरोग्याची प्रार्थना करायची. दुसरं काही मागायचं नाही. सुख, समाधान आणि आरोग्य आमचं व्यवस्थित राहू दे, सुख समाधान येऊ दे, एवढंच देवाकडे मागायचं. आणि ही आपल्या दारातली खाऊची जी वेल लावला ना, त्या वेलाची ही पानं आहेत बघा, मस्त अशी हिरवीगार टवटवीत दिसतात. काय झालं, बाजारात गेलो पण खाऊची पानं आणायचंच विसरलं. त्यामुळे इथली 2-4 पानं तोडून घेतली मस्तपैकी पूजेसाठी. आणि इथं अशा प्रकारे देवीला सजवले आणि पाटावरती ठेवले. फुलं बिलं वाहिली आहेत, समयांना फुलं वाहिली, समयांची पूजा केली मम्मीने मस्त अशी. आणि संध्याकाळची वेळी पूजा करायला ना खूप भारी वाटतं. आणि पूजा झाल्यानंतर तर घरातलं वातावरण एकदम प्रसन्न असं होतं आहे. असं वेगळंच फिलिंग येते, वेगळेच एक वातावरण तयार होतं आपल्या घरामध्ये मस्त असं. तर जे कोणी करत असतील त्यांना तर माहीतच असेल की किती छान वाटतं घरामध्ये ही पूजा केल्यानंतर. नंतर देवीला फळं पण ठेवली. आमच्याकडे पूर्ण केळाची पण नाही ठेवत, तर त्या केळ्याच्या पाण्यातली 5 केळी अशी देवीपुढे ठेवतात बघा. 5 फळं किंवा 5 केळी असं ठेवायचं असतं. तर मम्मीने केळी पण अशी ठेवलेली आहेत 5. आणि जे गुरुवार, मार्गशीर्ष गुरुवारची कथेचं जे पुस्तक आहे ते पण इथं, त्याची पण पूजा करून घेतली मस्त. फुलं वगैरे वाहून, हळदी कुंकू वाहून. आणि देवीचं रूप किती छान दिसते बघा, गजरा वगैरे घातलेले, फोटो मांडला आहे, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती पण स्थापन केलेली आहे खाऊच्या पानावर तांदूळ वगैरे टाकून. आणि आपले जे घरातले देव आहेत त्यांना पण फुलं वाहून घेतली मस्त अशी. तिथे पण आरती लावली, अगरबत्ती लावून घ्यायचे. आणि इथं देवाच्या समोर आरतीचं ताट पण आत्ताच तिने तयार करून घेतलं मम्मीने. आणि आपली देवापुढची जी आरती आहे त्याच्यासमोर, त्याच्यावर काच ठेवली आणि त्या अगरबत्ती पण लावून घ्यायला लागलेलं आहे. या अगरबत्तीचा वास इतका छान आहे ना, वास पूजेचं प्रसन्न वातावरण आणि त्यात त्या अगरबत्तीचा वास लय खूपच भारी, मस्तच वाटतं. तर बघा, अशा प्रकारे त्या अगरबत्ती लावून घेतलेले मस्तपैकी. पूजा झाल्यावर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज खास मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल पुरणपोळीचं जेवण बनवलेलं आहे बघा मस्तपैकी. शकता पूजा तर अशा प्रकारे झालेली आहे मस्तपैकी. पुस्तक तेवढं वाचायचं राहिलेलं आहे, ते आता थोडं जेवण बनवणार, नैवेद्य बनवणार आणि मग पुस्तक वाचून घेणार. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. आणि घरच्या घरी बनवलेलं पुरणपोळीचं जेवण सगळ्यांनाच आवडतं. तर इथं आमटी बनवा लागलेलं आहे, येळवणीची आमटी. तर त्यामध्ये टाकलेला आहे भरपूर असा कढीपत्ता, भरपूर असा बारीक खेचून घेतलेला लसूण, मोहरी आणि कोथिंबीरची थोडीशी पानं तेलामध्ये टाकली ना, त्याचा फ्लेवर आपल्या तेलामध्ये आणि आमटीमध्ये उतरतो. नंतर खोबरं आणि कढीपत्ता एकदा एकत्र जरासं बारीक करून घेतलं होतं, ते पण टाकून घेतलं.
थोडंसं जिरे विसरले टाकायचे तेलामध्ये म्हणून ते आत्ता टाकले. आणि थोडीशी हळद ही प्रत्येक आमटीत भाजी टाकतच असते मम्मी, तर इथं हळद पण टाकून घेतलेली आहे थोडीशी. आणि आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं इथं चटणी टाकून घेतलेली आहे. आणि मस्त मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण जे डाळ शिजलेलं पाणी असतं ना, येळवणी म्हणतात आमच्याकडे त्याला, तर ती त्यामध्ये टाकून घेतली. आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि वरतून अशी हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर टाकली. आणि अशा प्रकारे आपली येळवणीची मस्त टेस्टी अशी आमटी तयार झाली. तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी फॉलो करून नक्कीच एकदा आमटी बनवून बघा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि इथं आता चालू आहे मम्मीचं पुरण वाटून घ्यायचं. बघा आमची मनूबाई कशी बसल्या. म्हणे हाय कर म्हणा. तिला मूड नाही. किती क्यूट पुरगे. बघा आमच्या मनूबाईचं काय चाललंय. देवापुढे बसल्या बरोबर आहे का, त्या बसनी टाकल्या तिच्यावर बरोबर त्याच्यावर बसल्या. मनू देवाला काय मागायला प्लीज बाय. बघत बसल्या आणि एक टक लाव नाही का, अशी बसतात का कुणाची मांजरं. तर आमटी बनवून झाली, पुरण बारीक करून झालं. पीठ तर बाजारात जायच्या आधीच मळून ठेवलं होतं. डाळ शिजवून ठेवलेली होती भाजी आणायला जायच्या आधीच. आणि नंतर मग आल्या फक्त येळवणी काढली, त्या ह्याच्यात डाळीमध्ये गूळ मिक्स करून घेतला आणि पुरण बारीक करून घेतला. आमटी बनवून घेतली. आता लास्ट पुरणपोळी बनवून घ्यायला लागलेले. म्हणजे आरती झाली, कथा वाचन झालं की लगेच देवीला नैवेद्य दाखवता येतोय. कारण आमच्याकडे पुस्तक वाचून झालं, आरती वाचून झाली ना की मग देवीला नैवेद्य दाखवतात. तर अशा प्रकारे इथं पोळ्या बनवून घेतल्यात बघा मस्त अशा नाजूक. आणि अशा प्रकारे पोळी बनवायची चाल आहे. पीठ चांगलं भिजल्यामुळे ना पोळी एक नंबर येत होती. आणि मम्मी खरंच पुरणपोळी खूप छान अशी परफेक्ट बनवते. एकदम टेस्टी, एकदम गोड झालेली पुरणपोळी. आणि आमटी पण खूप अशी टेस्टी झालेली, एकदम मस्त. तर बघा कशी पोळी टम्म अशी फुगलेली आहे. किती छान वाटते ना फुगलेली पोळी बघायला, भारी वाटतं असं. फुगायची पोळी आणि फुटायची कुठतर मग सगळी हवा जायची त्याची. किती छान दिसते बघा, एकदम नाजूक दिसते पोळी. कशी वाटली पोळी ते पण सांगा तुम्ही. आणि इथं पंचामृत पण बनवून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला वाचून घ्यायची आहे मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारची कथा. सगळ्या सेमच आहेत, पण आज मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. तर इथे सगळी कथा ऐकण्यासाठी बसलेत. पप्पा यायचे आहेत म्हणून थांबलो आहे सगळेजण. तर पप्पा आले की कथा वाचणारच आहे. तर संध्याकाळच्या वेळी अशी कथा ऐकताना खूप छान वाटायचं, खूप भारी प्रसन्न वातावरण व्हायचं एकदम. आणि असं ऐकतच राहावं असं वाटतं कथा. महालक्ष्मी प्रसन्न. ओम श्री नमः. श्री लक्ष्मी व्रताचे महात्म्य. गुरुवार व्रत कथा. देशातील कहाणी. सौराष्ट्र देशात त्या काळी भतशवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी, मोठा, विद्वान आणि वेदांत जाणणारा होता. त्याची शरदचंद्रिका नावाची राणी होती. ती अत्यंत सुंदर आणि पतिव्रता होती. त्या राणीला 8 मुले होती. 7 मुलगी आणि 1 मुलगी. तिचे नाव शांबाला. एकदा श्री महालक्ष्मी देवीच्या मनात आले, आता आपण राजाच्या राजगृहात जाऊन राहूया. संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हरी पटलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी. तर इथे कथा वाचून झाली, मग देवीची आरती केली. आरतीच्या वेळी संपूर्ण घर भक्तिमय वातावरणानं भरून जाते. असं एकदमच अजूनच प्रसन्न वाटतं आरती करण्याच्या वेळेला. आणि हा आरतीचा वेळ आहे ना प्रत्येक वेळी खासच असतो बघा, कोणती पण आरती असू दे, हा वेळ एकदम भारी वाटतो. एकदम असं आरती करत राहावा, ऐकतच राहावा असं वाटतं. आणि आरती झाली, कथा वाचन झालं नाही तर मम्मी आता प्रसाद वाटायला लागलेले सगळ्यांना. आणि अशा प्रकारे आपली पूजा मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारची आणि पूजा झाली. आणि आता फक्त राहिली होती कुरडई तळायची. तर मम्मी तो कुरडया तळून घ्यायला लागलेल्या आहे. ह्या कुरडया आपण मागच्या उन्हाळ्यामध्ये बनवल्या होत्या, एकदम मस्त अशा एवढीशीच कुरडई आहे. आणि तेलामध्ये टाकली ना किती मोठी होते बघा. ह्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ह्याची रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये, ते पण नक्की बघा. आणि ते देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी असे ताटं भरून घेतलेले आहेत आणि देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. घरच्या देवाला आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी केली ना त्या देवापुढेही देवीपुढेही नैवेद्य दाखवलेला आहे. आणि आता इथं चालू आहे जेवण. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तर बाय बाय.